दान द्यायचंय ना तर उदार अंतकरणाने दिलं पाहिजे. नाही तर काही लोकांचं तुम्हाला सांगतो सडक्या पदार्थात जीव असतो. देऊ का नको, करू का नको, घेऊ का नको, सडके पदार्थ असतात, नासून जातात ते. तरी सुद्धा देवाने वाटत त्यांनी छाताड फाडून दिलं. ऐसा तू कर्ण. तो आधू झाला परंतु तो खेळायला मात्र दुर्योधनाकडे उभा राहिला. मित्रांनो, त्याचं मीठ खाल्लंय ना म्हणून त्याला नीट करावं लागतं. म्हणून कोणाचं मीठ खायचं इथून शिका, कोणाचं खायचं इथून शिका. ज्याचं मीठ खातो ना माणूस त्याच्याकडून बोलतो मित्रांनो, म्हणून आणि तिचं खाऊ नका. बरासी खांदा मित्रांनो, इतकं कष्ट करा, घाम गाळा, पण रुपया फुकटचा खाऊ नका, बिलकुल खाऊ नका मित्रांनो. तर तुमच्यावर अंतकरण भ्रष्ट करून टाकतं, तुम्हाला धर्मावर विचलित करून टाकतं. अशा लोकांचं खाऊ नका मित्रांनो. दान दिलं तैसा तो कर्ण आला भाट भाट भाडिवे दान भाट. नाम उच्चारितीन द्यावे द्यावे ऐसे वाटे. ऐसी कथा त्या ठिकाणी बाबूरावच्या दरुजात. आमचे बाबूराव जणू काही कर्णच, देणार तर छाती फाडूनच देणार. ऐसे आमचे बाबूराव उदार. आणि ऐसे म्हणितले दरोजा उघडला. 1 रुपयाचे 101 रुपया झाला. म्हणे कर्णाने छाताड दिलं. एवढं तर नाही पण जेवढं होईल तेवढं देतो. म्हणून भाट धाडिवे नाम. काय डबल पाडगान भाट धाडिवे नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे वाटे. सकाळी सकाळी जर तुम्ही तुमच्या घरच्याच नाम घेतलं, गोडीनं घेतलं, व्यवस्थित घेतलं. माझं काम होतं आज करतान का, मला इकडं जायचं होतं, इतके पाहिजे होते. सकाळी सकाळी पाडगान भाट धाडिवे नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे वाटे. गोड झोपित आणि त्याची थोडी स्तुती. आमच्या घरचे कधीच नाही म्हणत नाहीत असे आमच्या घरचे. आणि मग तो म्हणतो इथं अडकलेला आहे, जितके लागतील तितके काढून घे. पाडगान भाट धाडिवे नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे वाटे. हा दृष्टांत घालायचा सिद्धांत काय तसं पाडगान भाट. पहाट म्हणजे सकाळची पहाट. पहाट म्हणजे फटफट. फटफट म्हणता का तुमच्याकडं? फटफट म्हणजे फटकलं, उजडलं है ना. म्हणतो फटफट. पाडगान भाट धाडिवे नाम. मग भाट म्हणजे भाटाच्या ठिकाणी आपण लोकाचे इतिहास ऐकले, लोकाचे इतिहास लिहिले. आता देवाचा इतिहास जो आहे, जो चरित्र आहे, जे लीळा चरित्र आहे ते वाचन. केव्हा पहाट म्हणजे सकाळी सकाळी देवाचं लीळा चरित्र वाचणे. पाडगान भाट. भाट म्हणजे भाटासारखं स्तुती गुणानुमोदन कोणाचे ना परमेश्वराचे. म्हणून पाडगान भाट धाडिवे नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे वाटे. कोणाला ना परमेश्वराला. तुम्ही सकाळी उठले देवाचं गाणं गायले. उठा उठा श्री चक्रधर राया, भक्त वाट पाहते पदरी धरुनी है ना. अहो पाडगान भाट धाडिवे नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे वाटे. त्या व्यक्तीला परमेश्वर अपार दान देतो. हा सकाळी सकाळी नाम घेतो. तुम्ही माझं काम व्हावा म्हणून सकाळीच म्हणता, नंतर ते जाग्यावर नसता है ना. सापडणार नाही. सापडले तर कसे सापडता काय माहिती. म्हणून सकाळीच मागून घ्या.
आपलं काम होऊन जाईल. म्हणून सकाळचा पहर तो सात्विक पहर, म्हणून पाडगान भाड धाडिवे नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे वाटे. तस पश्चात पहरी बाई पश्चात पहरी उठीजे की तोही देवता हृदयासी ये. सकाळी उठून त्या परमेश्वराचं नामस्मरण करा, चिंतन करा. जर तुम्ही असं नामस्मरण आणि चिंतन करणार ना तर परमेश्वराला काय वाटेल, द्यावे द्यावे ऐसे वाटे. तुम्ही म्हणता बाबा आम्हाला देव कधीच नाही आला द्यायला. मोगरा जास्त निघाला, काकडा जास्त निघाला, गुलाब जास्त निघाला, झेंडू जास्त निघाला, अचानक भाव लागला. तित्त नाही पण भाव कसा लागला. म्हणे कोणाचा तरी मोठ्या राजाचा कार्यक्रम आहे, आपला मालगीत होऊन तिथं गेला. पाडगान भाड धाडिवे नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे वाटे. पण कोणाला, जे सकाळी सकाळी पाडगान म्हणजे देवाचं गाणं गातात त्यांना. नाही तर सकाळी उठले की लगेच भांडे आदळणं, अजून उठले नाही केव्हा उठता, बकीट घे टाका अंगावर, जे होईन ते होईन, आणि झोपेतून उठतो कोण टाकलं पाणी, कोण टाकलं पाणी. खरं केलंय तिथं कचराचे सांगतो. जिथं 6च्या आधी उठत नाही तिथं बोबाटाचे. खरंय ना. पण जे 6च्या आधी उठून देवपूजा करून रेडी बसले, चहा घेऊन वाट्यावर, त्यांच्या घरी कधीच गरीब येत नाही मित्रांनो. देवपूजा करून बसले देवगच काय. असं जो पाडगान भाड धाडिवे नाम उच्चारतो त्याला परमेश्वर देत राहतात. म्हणून नामस्मरण करा मित्रांनो, चिंतन करा. काय कसं करा म्हणून दृष्टांत सांगितलेला आहे. त्या भाट लोकांसारखं करा. काय त्या भाट लोकांना तुमचे वंशावळ माहित असते, तसं तुम्हाला पूर्ण लीळाचरित्र माहित पाहिजे, सूत्रपाठ माहिती पाहिजे, गीता माहिती पाहिजे, सप्त तुमच्याकडे जे ग्रंथ आहेत ना ते माहिती पाहिजे तुम्हाला. जे विचारलं ते आलं पाहिजे, नाही आलं तरी आपल्याला सांगितलं कळालं पाहिजे की बाबा लीळा सांगितली. पोईच्या देवाच्या ठिकाणी म्हणे मग पोईच्या देवाची मी जायले पण तिथं नवरात्रात लोय भारी स्थान तिथं लीळा सांगितलं बाबाने. है ना. कसं आठवतं ते तरी आठवलं तरी तुम्ही तिथं पोहोचता मित्रांनो. आणि म्हणून सकाळी सकाळी नामस्मरण करा, चिंतन करा. मग तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती. मग तसं परमेश्वर ज्या वेळेस ब्रह्मविद्याचं निरूपण करतात त्यावेळेस आधी काय सांगतात, ते वेळे आधी नामची सांगते. तया नाम नाही तया ब्रह्मविद्या नाही, मनोनी आमचे काही पूर्वज, नाम नाही तयासी प्रवेश नाही. होता का प्रवेश? बिलकुल नाही. नाम नाही तर काम नाही. तू बालवाडीत नाम नाही, तू कशाला गर्दी करतो. ती बाई बसत होते का बालवाडीत, जर नाव नाही टाकेल तर नाव टाकेल नाही काय नाही म्हणे इथं आणून घालते. घरी येऊन जा, नाव टाकल्यावर आणा म्हणे इथं, तोपर्यंत आणायचं नाही. है ना. नाम त्याच काम है ना. दुसऱ्या वर्षी नाम घ्या म्हणे, इतक्या लवकर आम्ही नाव घेत नाही, 6 वर्ष जाऊ द्या. खरंय की नाही. तेव्हा नाव आता ते सु आणि सी हा बी वर्ग निघला फुकट नाही. 15,000 भर टाकायचं तुला. सी आणि सु नुसतं तिथं जाऊन बसत उठत, हे बघत ते बघत. का बरं? वळण लागावं म्हणून. आणि हे वळण लावायचं किती मोठं चालू आहे, इथं येणार नाही. कराय की नाही. आणि तिथं वळण लावायसाठी 10-15 घाली तर काय वळण लागत. वॉश करा, वॉश बेसिन मध्ये जा. घरच्याला जर म्हणलं वॉश म्हणजे काय, कायचं वॉश होणार म्हणे. ही बिचारा शेतकरी याला काय कळतं काय काय ओरल काय नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. है ना. खूप अवघड आहे. आजकालचे तर लय वॉशच निघाले सगळे, बेसिंग वॉश. आता विचारत नका ते इंग्लिश आता काय सांगावं तुम्हाला. ऐकलंय. मग ते नाम उच्चारिले द्रुपदावशी. मग असं नाम कारण आहे मित्रांनो. है की नाही. नाम महत्वाचं आहे. आधी नाम तुमच्याकडे पाहिजे. नाम असेल तर सगळं काम तुमच्याकडनं होणार आहे. तुम्हाला परमेश्वर प्राप्त होणार आहे. नामस्मरण आणि चिंतन करा.
पण नाम उच्चारलं की परमेश्वर धावत येतो हेच कशावरून? काय परमेश्वर सहाय्य करतात हेच कशावरून? आणि मनोनी भागवतातली मनोनी महाभारतातली कथा सांगतात. काय म्हणाले? हे नाम उच्चारिले द्रौपद औषी जय कौरवी अवकळा केली. काय झालं माहितीये का? सारी पाठ खेळले. इंद्रप्रस्थ निर्माण केलं धर्मराजानं. काय विश्वकर्माकडनं श्रीकृष्ण भगवंताचं मार्गदर्शन आणि वाट्याला दिलं डोंगर. पण डोंगरात नांगर हाणला आणि इतका जबरदस्त वाडा बांधला, त्याला इंद्रप्रस्थ म्हणतात की नाही? मग हस्तिनापूर पेक्षा सुद्धा एकदम जबरदस्त काय इंद्रप्रस्थ दिसायला लागलं. बसायला खुर्ची पण तशीच इंद्रासारखीच है ना, चंद्रासारखीच इंद्रप्रस्थ. जसं इंद्राचं सिंहासन तसं धर्मराजाचं सिंहासन. आणि म्हणून इंद्रप्रस्थ निर्माण केलं डोंगरात है ना. ते खांडवून दिलं यांच्या वाट्याला. हे काय पण इतकं जबरदस्त निर्माण केलं, मेहनत केली 5 पांडवानं. काय पण देख होत नाही, कोणाला देख होत नाही मित्रांनो. भावाला देख होत नाही. भाऊचे चुलत भाऊ है ना. हे धृतराष्ट्र आणि पांडूचे 5 पुत्र म्हणून 5 पांडव. धृतराष्ट्राचे हे बाकीचे सगळे है ना, दुर्योधन दुःशासन आणि मग ते सगळे बाकीचे तुम्हाला जे माहिती आहेत ते है ना. असे काही एक मित्रांनो. आणि मग याचं कसं हिसकायचं है ना, याला कसं पाडायचं, याच्यासोबत कसं युद्ध करायचं. युद्धात तर 5 जण दबत नव्हते. म्हणून युद्धात हरणार नाही. शकुनी जवळ होता. भांजे काडी लावायला. अशा शकुनीच्या मागे लागताना तर काडी लागेल मित्रांनो. या शकुनीला पहिले इट्टू दांडू करा. इट्टू दांडू खेळले तुम्ही एकीकडून हाणायचा, असा उडवायचा. चल पळ. त्या शकुनी कुठला इट्टू दांडी माहिती तुम्हाला, जितके डबल टिबल चोबल करणार तितके मार्क लागतात आहे की नाही. माहिती आहे तुम्हाला इट्टू दांडू खेळले ते पहिले लोक. आजकालच्या लोकांना एकच माहिती, लाकूड बस. त्या लाकडावर यांना सुधराच ना. अरे आमचे खेळ जर बघितले ना तुम्ही, काय सांगायचं आता, ते तुमच्या काळातले. पण आमच्या काळात हे आले आता आहे की नाही. अशा प्रकार काय सांगावं ते खेळण, काय ते मजा होती मित्रांनो आहे की नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी शकुनी काय म्हणतो, भांजे इंद्रप्रस्थ आपल्याला जिंकावं लागणार. मग काय करावं लागणार? इंद्रप्रस्थ जर जिंकायचंय तर कूटनीतीनं जिंकावं लागणार आहे. कारण 5 पांडवाकडे त्या ठिकाणी साधे सुधे शस्त्रास्त्र नाहीयेत. दिव्य शस्त्राची त्यांनी प्राप्ती केलेली आहे. स्वर्गात जाऊन त्या ठिकाणी इंद्रापाशी जाऊन सुद्धा काही अभ्यास केलेला आहे. ते काही साधे सुधे नाहीयेत. अशा साध्या शाळेत शिकलेले नाहीयेत. सगळ्या कॉलेजमध्ये नंबर 1 गेलेत. काय अर्जुन कुठं गेला शिकायला? स्वर्गात शिकला. मग नृत्यकला बी शिकला. आणि ते नृत्यकलाचा फायदा कुठं झाला? अज्ञातवसात ओळखू येऊ द्यायचं नाही. जर समजा एका वर्षात 12 वर्ष जर समजा तुम्ही ओळखू नाही आले तर चालन. पण एका वर्षात जर तुम्ही ओळखू आले की पुन्हा 12 वर्ष वनवास. काय कसे राहिले असतील ते? अरे बिलकुल ओळखू नाही आले ते. असे ते जबरदस्त होते, इतके हुशार होते ते 5 पांडव. म्हणे ते असे हरणार नाही. मग कसे हरतीन? आणि म्हणून काय केलं? कूटनीती. फासे खेळायचे म्हणे. आपण फासा टाकणं सुद्धा राजाला स्वीकार करावं लागतं. ते पण आव्हान नसतं. आणि राजाला फाशी खेळायचं सुद्धा ज्ञान असतं. म्हणून विराट राजाच्या घरी धर्मराजाकडे ते फासे खेळायचं शिकवायचं होतं का नाही. असा प्रकार होता. मग भांजे असं करता करता फासे खेळायला आले.
आणि धर्मराजा त्या ठिकाणी बसला आणि बसल्यावर पाची पांडव बसले. इंद्रप्रस्थ लावून दिलं, इंद्रप्रस्थ हरून गेले. आता सगळंच लावून दिलं, आता काहीच राहिलं नाही. म्हणे लावायचं काय? म्हणे तुम्हालाच लावून टाका. मग त्याने त्याला लावून टाकलं. मग अजून कोण राहिलं? म्हणे हे 4 भाऊ राहिलेत ना, यांना हे लावून टाका. तेही लावून टाकले. मग आता कोण राहिलं? म्हणे आता सगळं झालं, आम्ही तुमचे गुलाम झालो. तुम्ही म्हणता ते करू. कर्ण म्हणतो अजून तरी एक बाकीचा आहे, ती मृगनयनी आहे ना, म्हणे तिला लावा ना. 4 जण खेकाळले. बघ, ध्यानात ठेव, नीट बोल. जर या सभेमध्ये असं बोलशील ना, ज्या जिभेनं बोललास ना ती जिव्हा काटून टाकेल. इथं बसलो असून असं समजू नको शस्त्रास्त्राने पारंगात आहेत आम्ही. मग पण काही करता येत नाही. दुर्योधन म्हणतो गुलाम होईल तुम्ही आमचे, नखरे करायचे नाही. धृतराष्ट्र पुढे, तो आंधळा आहे. सगळे बसलेले आहेत राजसभेत. त्या ठिकाणी लावलं चेतावणी. चेतावणी राजा सहन करत नसतो. राजाला चेतावणी दिली, राजाने लावा, ती पण वस्तूच आहे. धर्मराजाने फासा टाकला, फासा हरला, दुर्योधन जिंकला. द्रौपदी त्यांची झाली. द्रौपदी त्यांची झालेली आहे मित्र. अशा प्रकारे द्रौपदी त्यांची झाली. आणि दुर्योधनाने सांगितलं, दुष्याना जा, दुःशासनाला सांगितलं जा द्रौपदीला बोलावून आण राजसभेमध्ये. तो गेला नाही राजसभेमध्ये. त्या ठिकाणी राजसभेतून उठला आणि त्याच्या महालात गेला. आणि महालामध्ये गेल्यानंतर सांगतोय तो, चला तुम्हाला बोलवलंय राजसभेमध्ये. म्हणजे का बोलवलंय? तुम्ही आता तुमचे राहिले नाही, तुम्ही आता दुर्योधनाचे झालेले आहात, तुम्ही जिंकलेले आहात. म्हणे मला कोणी कशावर लावलं? मी काय एखादी वस्तू आहे का लावायची? म्हणे काय आहात मला माहिती नाही, पण मला आणायला पाठवलंय, तुम्हाला यावं लागल. म्हणे जा, मी येत नाही असं सांगून द्या, यावं लागल. म्हणे नाही येणार. गेला वापस. दुर्योधन म्हणे काय झालं? म्हणे ती मृगनयनी इतकी खतरनाक, ती बोलते असे काट्यासारखं चरचर, ती धरू देत नाही, आणू देत नाही. अरे जाय म्हणे धरून आण. दासी व्हायला इथले, गुलाम व्हायला इथले, फरफडत ओढत आण. मग त्या ठिकाणी फरफडत ओढत आणायला गेला, तरीही ती धरता येईना, धरू देईना. तिने सांगितलं, बघा माझ्या अंगाला हात लावू नका, मी रजस्वीला झाले आहे, मला लांब बसायचं आहे, तुम्ही हात लावू नका, पाप तुमच्या अंगावर घेऊ नका, बिलकुल जवळ येऊ नका. आणि दुःशासन वापस राजसभेत परत. दुर्योधन म्हणतो दुःशासनाला, काय झालं तुला एक बाई आवरणा? अरे जर तू आता घेऊन आला तर तुझे हात कलमा, जाय घेऊन ये. गेला दुर्योधन, फरफटत ओढत आणलं. म्हणे मी रजस्वीला झालेली आहे, मला हात लावू नका, मी हस्तिनापूरची महाराणी आणि मी तुमची इज्जत आणि तुम्हीच माझी इज्जत काढतात. हे तुम्ही काय करतात? काय झाले तुम्हाला? काय झालं पाची पांडवाला? काय झालं धर्मराजाला? फरफटत ओढत आणलं, राजसभेमध्ये फेकून दिला. धावगी देवा हा काय कोणी, धावगी देवा हा काय कोणी, घेई कुशीत तुझ्या मज सामावोनी. कुशीत सामावून घे महाराज मला. धृतराष्ट्राच्या समोर पडली, केस सगळे पुढे पडलेले आहेत, अंगावरचे वस्त्र अस्ताव्यस्त झालेले आहेत. त्या ठिकाणी धृतराष्ट्राकडे बघते आणि म्हणते, मी हस्तिनापूरची महाराणी असताना, तुमची इज्जत असताना तुमच्या समोर मला फरफडत आणलं आणि तुम्ही राजा आहात. राज्य करण्यासाठी राजा प्रजाचं संरक्षण करत असतो. हे सिंहासन जे आहे ना, हे राज्य करण्याचं आहे, न्याय करण्याचं आहे. तुम्ही इथून न्याय करतात की अन्याय करतात सांगा? एक नाही दोन नाही, बोलायला तयार नाही.
तिकडं कर्ण म्हणतोय तुम्ही जिंकलेल्या आहात, तुम्ही त्यांना काय बोलता? दुर्योधन म्हणतो वाढ तिला इकडं, वाढता तिकडं. ते पुन्हा बाजूला सरकते. कुलगुरु, कुळाचे गुरु असणार आहे तुम्ही. कृपाचार्याकडे जाते, नाक घसडते. कृपाचार्य, तुम्ही जर हातात तलवार घेतली तर एक उभा राहणार नाही, इतकं तुमच्यामध्ये ताकद आहे, इतकं तुम्ही चालू शकता शस्त्रास्त्र. उठा, माझं संरक्षण करायला, मला वाचवा ना. भर सभेत माझ्याच घरी माझी इज्जत काढत आहेत सगळे, वाचवा ना मला. एक नाही, दोन नाही, खाली मान घातली. मीठ खाल्लंय ना त्या दुर्योधनाचं, ज्याचं खाल्लं त्याचं नीट करता लोक. कुलगुरु येत ना तुम्ही, गुरु येत ना तुम्ही. आणि गुरु असताना एखाद्या स्त्रीला राजसभेमध्ये जर विवस्त्र करत असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे? हातात तलवार घेतली पाहिजे, हे संरक्षण केलं पाहिजे. आपण बघत आहे भीष्म पितामह, तात श्री, तुम्ही तर तात्या आहात, मोठे आहात, आणि तुमच्या समोर हा धिंगाणा चालू, तुम्ही काय करताय? मी शपथ खाल्लेली, वचन दिलेलं आहे, हस्तिनापूरच्या सिंहासनासोबत मी बांधलेलं आहे. ही तुमची लेक नाही, ही तुमची सून नाही. तुम्ही बघणार मला, बघणार या राजसभेत. भीष्म प्रतिज्ञा करणारा तो सुद्धा खाली मान घालतो. द्रोणाचार्य अर्जुनाचा गुरु, दुर्योधनाचा गुरु, त्यांच्याकडे हात जोडले. तुमचे शिष्य आहेत नाही, सांगा ना तुम्ही यांना. मला विवस्त करत आहेत, दुःशासन मागे लागलाय, सांगा ना तुम्ही समजावून. तुम्ही मोठे आहात, तुम्ही जर हातात तलवार घेतली एक पुढे येणार नाही. तुम्ही शिकवलेलं यांना, ज्यांनी शिकवलंय त्यांना, ते तुम्हाला काय मारतील तुम्हाला माहिती. डावपेच कुठं आहे? वाचवा, खाली मान घातली, कोणी पुढे नाही आलं. दुर्योधन म्हणतो बघतो काय, वर दिला. ते सगळ्यांना बोलून बोलून त्या ठिकाणी ती आपलं मन पलटून टाकेल. वर दिला. दुःशासनाने पुन्हा ओढला. विकर्ण म्हणताय काय करताय तुम्ही? कळतं तुम्हाला कोण आहे? आपलीच आहे, आपणच या ठिकाणी विवस्त करायची. अरे म्हणे ती आपली राहिली नाही, गुलाम झाली. आणि जी 5 पतीची असती ती काय पतिव्रता असते? काय काय बोलला करणं. आणि अशा स्त्रीसोबत असं केलं तरी काय झालं? सगळ्यांच्या पुढे नाक घासलं मित्रांनो. एवढे मोठाले महावीर, शस्त्र अस्त्र पारंगत, त्यांच्याकडे गेलेले नाक घासत आहे. धृतराष्ट्र पुढे नाक घासत आहे. वाचवान मला. तुम्ही सांगा ना या खुर्चीवरून, तुम्ही सांगा ना या न्यायाधीशावरून, तुमचा न्याय सत्य तुम्ही म्हणा, हिला सोडून द्या. भरल्या सभेत कौरवाच्या हाती, लाज द्रौपदीची डोक्यात होती. भरल्या सभेत कौरवाच्या हाती, लाज द्रौपदीची डोक्यात होती. प्रभू साय झाले तिला एका क्षणात, भाव असेल जर का खरोखर मनात. सिंहासनाजवळ जाऊन पडले. वाचवाना मला. न्याय करणार सिंहासन आहे. न्याय करा माझा, मला न्याय द्या ना. माझे सगळे पती आहेत, सगळे शस्त्र अस्त्र पारंगत आहेत. धर्मराजाकडे गेले नकुल सहदेव, भीम अर्जुन सगळ्याकडे गेले. अरे भीमा काढ ना तुझा गदा मारण्याच्या डोक्यात. हे गुलाम झालेलं आहे. अर्जुना तुझा गांडीव धनुष्य काढ ना. तुझ्या गांडीव धनुष्याची प्रत्यंजा जर लावली ना, तिने लोक घाबरतात, तिने लोक घाबरतात. हा तर काहीच नाही, लाव बाण मारायच्या छातडात. मी त्याचं झालेलं आहे ग. धर्मराजाला काय बोलणार? धर्मराजाने तर सगळं केलंय. तुम्ही तर धर्मवान आहात आणि तुम्ही मला इथं पणाला लावलं.
सगळ्यांपुढे हात जोडलं, कोणी जवळ आलं नाही. दुर्योधन म्हणतो ओढ तिला, ओढ तिच्याला, या ठिकाणी तिला व्यवस्था करून टाक. आणि त्या ठिकाणी दुःशासन धावला, पळाला, पकडत आहे. त्यावेळेस ती कोणाचाच विचार करत नाही, सगळ्याजवळ नाक घासलं, सगळीकडे गेली, सगळ्यांच्या पाय पडली, वाचवा वाचवा म्हणली, कोणी जवळ आलं नाही. आणि आता या ठिकाणी आता ती श्रीकृष्ण भगवंताचं त्या ठिकाणी धावा पोकरते. धावा धावा श्रीकृष्ण धाव रे नंद सुता, संकष्ट पडले मज आता, धावून ये लवकरी आशाही अंतरी, धावून ये लवकरी आशाही अंतरी. श्रीकृष्ण महाराज धावणार येणार लवकर, दुःशासन ओढत आहे, माझा पदर धरत आहे. अरे माझा वरचा पदर जर पडला तर मी काय करू रे? अरे मी तुला लाठी बांधलेली आहे, अरे मी तुला एक चिंदी बांधली होती, एका चिंदीची परतफेड नाही करणारच करतो. एक चिंदी बांधली तर मला एक चिंदी देणार आहे. तू भाऊ बांधला ना, ये ना माझ्या संरक्षणासाठी. चिंदी बांधली होती. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, फाडून भर जरीसेला, फाडून भर जरीसेला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. भर सभेमध्ये शिशुपालाला मारत असताना त्या ठिकाणी सुदर्शन आणि ते ताट अथवाच्या करंगळीला लागलं. आणि करंगळीला लागल्यानंतर थोडासा खरसाटा गेला, रक्ताची चिळकांडी उडाली. आणि इकडे तिकडे द्रौपदी बघत होती, माझ्या भावाला त्या ठिकाणी लागलेलं आहे, काय बांधू काय बांधू, चिंदी काय सापडणार राजवाड्यात. मित्रांनो इकडे तिकडे बघितलं, काही भेटलं नाही. आणि पण टार करण्याची आपला चालू फडला. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांच्या त्या करंगळीला बांधला, भर सभेत बांधला, भर सभेत बांधला. महाराज आठवण आहे काय तुम्हाला? तुमच्या हाताला एक चिंदी बांधली होती, मला एक चिंदी नाही पुरवणार तुम्ही. दुःशासन माझ्या मागे लागलाय महाराज, आता मी सोडून दिलं, सगळ्यांच्या पुढे नाक घासलं. बस झालं, आता किती कोणाकोणाच्या पुढे नाक घासू? हे सगळे माझे आहेत, हे माझी पती आहे. सगळ्यांच्या पुढे नाक घासून घासून दमली महाराज. आता पदर सोडून देते, तिनं दातात धरलेला आहे आणि दावा पोकारला. देवाचा महाराजा धावणार आहे, माझ्या दातातला पदर सुटून जाणार आहे. अरे कधी येतो, कधी माझ्या चिंदीची परतफेड करतो. आणि म्हणून वर हात करून दिले, महाराजा तूच माझी लाज राखत. जय कौरवे अवकळा केली, दैत्येने नामेची संहारिले. दुःशासन ओढून ओढून थकला मित्रांनो. इतका 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 ढिगल पडला. आणि त्यावेळेस सगळे बघत राहिले, म्हणे हे काहीतरी चमत्कार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी नामस्मरण केलेलं आहे त्या श्रीकृष्ण महाराजांचं. तिला माहिती होता तो श्रीकृष्ण, माहिती होतं ते नाम, म्हणून नामाचं महत्व. नामाने संरक्षण केलं मित्रांनो. आपल्या इज्जतीवर जे छितडे जे कोणी उडवले मित्रांनो, जर आपल्याला आपला नवरा वाचू शकत नाही तर आपला देव आपल्याला वाचू शकतो. कारण आपला पती तो नित्य कोण आहे? तो परमेश्वर आहे. आपला नित्यपती तो परमेश्वर आहे. म्हणून तिनं सगळ्यांची आशा सोडून दिली. शेवटी श्रीकृष्ण भगवंताला हात जोडले आणि तो श्रीकृष्ण भगवंत वस्त्र पुरवत आहे. मने खरी तू माझी भगिनी, भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी, साद घालिता येई धावुनी, प्रसंग जरी का पडला, प्रसंग जरी का पडला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक चिंदी किती मोठं काम केलं मित्रांनो. छाताडावरून पदर नाही पडू दिला देवाने. पाहिलं ना, एक चिंदी किती महत्वाची मित्रांनो. एक धागा किती महत्वाचा आहे, प्रेमाचा धागा आहे, त्याला रक्षाबंधन म्हणतात. तसं रक्षाबंधन तिनं केलेलं आहे, वाचवलं.
पण कशामुळं? ज्या वेळेस तिचं आता सगळं 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 संपलेलं आहे, त्या वेळेस तिनं काय केलं? धावा पोकारला ना नामाचा. कशाचा? नामाचा. महिमाच वेगळा आहे मित्रांनो. श्रीकृष्ण महाराज आलाय ना मित्रांनो. जय द्रौपदी अवकळा केली तय तिने नामेची संहारिले. आणि पुढे चालून मग काय होतं? गांधारी येते आणि त्या ठिकाणी सगळे अस्तव्यस्त बसलेले असतात आणि त्या ठिकाणी ती पदर खांद्यावर टाकते आणि धृतराष्ट्राच्या समोर वारते, मी नारी, नारी शक्ती, मी तुमच्या कुळाला शाप देऊन टाकणार. गांधारी लय हुशार होते मित्रांनो. स्त्रीचा शाप चांगला नसतो मित्रांनो. गांधारी तितक्यात समोर आली. अरे म्हणे काय चालू आहे? म्हणे असं केलंय, मी काहीतरी करते पण माझ्या कुळाला श्राप नको देऊ ग. पाहिलं का किती राजकीय कूटनीती असते? तिथं उभा राहिले आणि मग ते श्राप नको देऊ ग, मी तुझ्या पाया पडते, मला माहितच नाही, नाहीतर मी आली असते. माहित नाही तुला? तुझ्या नवऱ्याला दिसत नाही तर तू पट्टी बांधलीस. माफ कर. एक डाव खेळायची संधी देते आणि आपल्या नवऱ्याला जाऊन सांगते धृतराष्ट्राला आणि डाव पलटतो. पहिल्या डावात 5 पांडव सुटून जातात, दुसऱ्या डावात शस्त्र अस्त्र सगळे सुटून जातात, तिसरा डाव खेळायचा का म्हणतात ती म्हणती बस झालं. चौथ्या डावामध्ये त्यांच्याकडनं यांना 13 वर्षाचा वनवास भेटून जातो. काही हरकत नाही म्हणे, आम्ही वनवासी असलो तरी चालेल, पण माझे पती माझ्या सोबत आहेत. बस 13 वर्षानंतर आम्ही तुमचं येऊन बघू. है ना? गेले मित्रांनो, जंगलात गेले, पण जंगलातून वापस येतील म्हणून शकुनी कान भरतो. भांजे पेटवणाऱ्यापासून सावध राहा मित्रांनो. मला अशा भांज्यांचा लय राग येतो. हे चमचेत चाले दुसऱ्याचं खाताना आपलं घर पोचतात. या चमच्यापासून मित्रांनो सावध राजा, आपलं घर फोडताय. खरं सांगतो तुम्हाला, या शकुनीपासून सावध राहायचं. हे सगळं शकुनीमुळे झालेलं मित्रांनो. या शकुनी श्राप आहे महाभारतामध्ये आणि म्हणून इथेही शकुनी पैदा होतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये विघ्न निर्माण होतं. असतो तो तिसऱ्या घराचा आणि आपल्या घरात पेटून देतो. शकुनी मणी हे गेलेत पण साधे नाही, तुला आवरणार नाही म्हणी. यांचे शस्त्रन अस्त्रन 5 पांडव त्यांचा राग 13 वर्षात जर वापस आले ना म्हणे, 12 वर्षात जर आपण नाही ओळखलं तर काही नाही, पण 1 वर्षात जर आपण 13व्या वर्षात जर ओळखलं तर पुन्हा 12 वर्षात म्हणे. ते काय असे तसे नाहीये, कच्च्या गुरुचे नाही ते, साधे सुधे नाही ते, कसे ते लय पक्के ते. मग लक्षागृह जंगलात मारण्याचं प्लॅन. इधर काका सांगतो, आग लगे चूहा किधर जाए बिल में जाए. ज्या वेळेस चाललंय ते त्यावेळेस तो सांगतो आग लागली की काय होतो, उंदीर कुठे जातो, बिळात जातो. तोच संदेश दिला आणि लक्षागृहामध्ये यांना ठेवलं ना आग लागली. त्यावेळेस विदुर काकाचा संदेश लक्षात आला आणि त्या ठिकाणी फरशीवर पडले आणि तिथून खाली निघाले. मग तिकडे गेले आणि लक्षागृहामध्ये हे मेले म्हणून यांनी श्राद्ध गिर्द सगळं करून टाकलं, पिंडदान वगैरे वगैरे. म्हणे मेले असं ते मरू देत नाहीत श्रीकृष्ण महाराज त्यांना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. है ना? उगले का नाही, पण पुन्हा कळालं अजून जिवंत आहेत. मग काय केलं? दुर्वासुरुषी तिनेची नामे दुर्वास्यासी खिलाविले. दुर्वास्याला म्हणजे दुर्वास ऋषी याला चातुर्मास दिले.
4 महिन्याची कोणी दिली दुर्योधनाने आणि त्या ऋषीला प्रसन्न करत आहे. कारण कूटनीती भांजे म्हणजे शकुनी म्हणे या दुर्वास ऋषीला प्रसन्न कर. यांना प्रसन्न केले की ते म्हणतात काय पाहिजे ते माग. काहीच मागायचं नाही. मग काय मागायचं म्हणे तुम्ही आमच्या पाची पांडवाकडे जाऊन जेवण करा एवढंच मागायचं. आणि त्यांनी जेवण नाही दिले की श्राप भस्म करून टाकता है ना. भस्म करून टाकता. आपलं काहीच होत नाही म्हणे. बाबाला जेव घालायचं बाबा खुश होतो आणि बाबाला तिकडं पेटवायचं. खरंय की नाही. तिथं जाऊन जेवा तुम्ही आणि त्याच्याकडे जेवायला नसले की बाबा श्राप देऊन टाकतो. दुर्वास ऋषी आपल्याला मारायचीच गरज नाही म्हणे. कसा कसा उपयोग करून घेता लोक. बाबा लोकांचाही करून घेतात. पाहिला ना शकुनीने कसा उपयोग करून घेतला. शकुनी पासून सावध राहा. चमच्यापासून सावध राहा. कराय का नाही. मग खाऊ घातलं म्हणे काय पाहिजे पुरणपोळी घ्या बासुंदी घ्या रोज दान धर्म 8 दक्षिणा जे द्यायची ते द्या म्हणे. दुर्वास ऋषीचे सगळे संतन दुर्वास ऋषी तर असा प्रसन्न झाला पाहिजे म्हणे विचारूच नका. आणि 4 महिन्याची चातुर्मास दिलेली आहे. 4 महिन्याचा त्यांचा आश्रम त्या ठिकाणी आणलेला आहे. रोज खा म्हणे जे पाहिजे ते. दान देताना 2 हाताने देतात. हिरे माणिक मोती. बाबा लोक खुश. 4 महिने झाले म्हणे आम्ही तुमच्या खुश. हो म्हणे काही मागून घे ना मग दुर्योधना जे पाहिजे ते माग. कानात मंत्र सांगितला होता कोणी शकुनी. काहीच मागायचं नाही म्हणे. प्रसन्न झाले ना म्हणे तुमचा आशीर्वाद आहे ना बस. मागून घे म्हणे दुर्योधना तुला पाहिजे ते. दुर्वास ऋषी तुमच्या आशीर्वादाने मला काही कमी आहे का. तुमची सेवा घडली हेच पाहिजे म्हणे मला. बाकी मला काहीच पाहिजे नाही म्हणे. काहीच नाही. मंत्र दिलेलाच होता पण एक खतखत राहिली म्हणे माझ्यावाली. म्हणे काय खतखत आहे तुझ्यावाली. आमचे भाऊ वनवासात गेले त्यांना असा पराक्रम केला आणि हे मला चांगलं नाही वाटत. मग त्यांच्या घरी जाऊन तुम्ही जेवण करा. त्यांना लाभ झाला पाहिजे की नाही. मला घडलं त्यांना घडलं पाहिजे का नाही. हा 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 हा. आता बाबा तो दुप्पट खुश झाला. बाबाला वाटलं जंगलात जाईल भावाची सुद्धा याला किती काळजी आहे. आता बाबाचा सत विचार चांगला विचार पण हे चमच्याने सांगितलेला विचार आहे बाबाला कुठं कळालं. खरे की नाही. शकुनी ना. आणि मग ठीक आहे म्हणे काय हरकत नाही. गेले ना जंगलात. आणि जंगलात गेल्यानंतर तो ताफा त्यांचा सोबत ऋषींचा. आणि जंगलामध्ये त्यांनाच खायला नाही इकून तिकून कंदमुळे वगैरे वगैरे जमा करून खातात. आणि हा ऋषींचा ताफा तिथं पोहोचला. सूर्याने एक थाळी दिली होती आणि त्या ठिकाणी त्या थाळीतनं अन्न निघत होतं पण द्रुपदा औसा जेवल्यानंतर निघत नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो ताफा पोहोचला. पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी दुर्वास ऋषी जंगलात भेटले. धर्मराजाने त्या ठिकाणी नमस्कार केला. ऋषीवर आपल्या पद पावलाने आमच्यावाल्या झोपडीला पावन करा. अशा ऋषींच्या पावलानं आपल्या झोपडीला शोभा आणतोस काय. यासाठी ऋषी आहेत काय. जर तो कोणती पुत्र नसताना आता शाप देऊन टाकला असता. म्हणे काय म्हणायचं पवित्र करा. शोभा नाही. आम्ही का शोभा देणार आहेत काय. आम्हाला का फुलं म्हणून लटकतो काय तुझ्या दरुजाला. याचा अर्थ असा होतो. म्हणून तो तसा बोलला. म्हणे ऋषीवर तुम्ही म्हणता तसं तुमचे पाय आमच्या घराला लावा पवित्र करा आमची झोपडी. ठीक आहे ठीक आहे म्हणे आम्हाला भोजन पाहिजे. भोजन नाही म्हणणं नाही धर्मराजा. नाही तर लगेच शाप देऊन टाकला असता. महाराज तुम्ही म्हणता तसं भोजन भेटन काही हरकत नाही. मग तुम्ही संध्या स्नान करून या संध्याकाळच. ठीक आहे तयारी करा व्यवस्थित. व्यवस्थित पदार्थ पाहिजे आम्हाला.
दुर्वास ऋषी ते साधं काम नाही, तिथं राजा गिजा कोणी चालत नाही. त्यांना देवता सुद्धा घाबरत होत्या. तुम्ही काय आहे का, राजेन बाजे तिथं काहीच नाही. देवता जर दुर्वास ऋषीचं नाव घेतलं की चळ कापायचं. सोपं नाही. मग गेले संध्या स्नानाला. भीम अर्जुन हे सगळे एकत्र भेटले आणि गेले ना द्रौपदीकडे. द्रौपदा म्हणे काय झालं? अगं म्हणे जेवलीस का? म्हणे आत्ताच जेवले बघ, ताट देऊन धुवून ठेवलं. दुर्वास ऋषी आले जेवायला. देवा, दुर्वास ऋषी जेवायला नाही दिलं, श्रापच आहे आपल्याला. ही तर कूटनीती आहे म्हणे. आता 4 महिने चातुर्मास दिली दुर्योधनानं आणि आपल्या घरी जेवायला पाठवले. मग आता जर जेवण दिलं नाही ना, श्रापच आहे आपल्याला. म्हणून नाम तारे त्याला कोण मारे, दुर्वास या शिख लाविले तेने नाम. जे पांडवा ते श्रापू जे पांडवा ते श्रापू आला, जे दुर्वास या सुख लाविले. पांडवाला श्राप आलेला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ती द्रौपदा बघत इकडं तिकडं, काहीच दिसत नाहीये आणि ती आता धावा पोकरते. धावा धावा श्रीकृष्ण. श्रीकृष्ण महाराजाला बोलवत आहे. श्रीकृष्ण महाराजा वाचव रे आम्हाला, आता जंगलात सुद्धा आम्हाला नीट राहू देत नाही. जंगलामध्ये आम्ही फळं त्या ठिकाणी तोडून खातो, कंदमुळे खातो आणि सूर्य प्रसन्न झाला तर सूर्याने आम्हाला एक ताट दिलं तर लोकांना तेही देखवलं नाहीये आणि त्या ताट मी धुवून ठेवलंय. महाराजा आता मला त्या ताटातनं काहीच निघत नाही आणि सगळे ऋषी माझ्या घरी जेवायला येते आणि जर त्यांना जेवण दिलं नाही तर मला श्राप भेटणार आहे. श्रापाने मारून टाकणार. नामस्मरण केलं, चिंतन केलं. धावा श्रीकृष्ण महाराजा. श्रीकृष्ण महाराज प्रगट झाले. म्हणे द्रौपदी काय चालूय? म्हणे काही नाही रे, संकट आहे. अरे काही असं तुझं संकट बाजूला ठेव, पण पहिलं मला जेवायला दे. तेव्हा तुझं मी संकट काळी स्मरण केलंय. मला जेवायला घालायचंय ऋषींना. जर त्यांना जेवण ते काही असं म्हणे, कोण आलंय असून कोणी पण म्हणे मला आधी पहिलं जेवायला दे, मला खूप भूक लागली. देव परीक्षा बघतो मित्रांनो. ज्याच्याकडे नाही का त्याच्याच घरी साधू जेवायला, ज्याच्याकडे नाही का त्याच्याच घरी साधू. यांचं घर कुठे? खरं ज्याच्याकडे आहे ते काय म्हणतो, इकडं जा इकडं, ते त्याच घर आहे म्हणजे. अवघड मित्रांनो है ना. आणि त्याच्या घरी बाजूचं पीठ नाही आणि हिच्या घरी तर काहीच नाही, त्याच्या घरी साधू. म्हणे महाराज मी तुम्हाला संकट काळी बावले, माझा सहाय्य करा मला. अगं काही असो म्हणे मला जेवायला दे. अगं बघ ना काहीतरी. म्हणे काहीच नाही, ताट धुवून ठेवले, बघू दे मला त्या ताटामध्ये काही आहे का. मला एक शीत बी जरा असलं ना माझी भूक शांत होत जाईल. सूर्याने दिलेली थाळी जवळ आणली. श्रीकृष्ण भगवंतांनी बघितलं आणि काहीच नाही याच्यात, पण त्या थाळीला काठ होता. काठ असतो तुमच्या थाळीला. अजूनही बघा घरी गेल्यावर त्या काठामध्ये एखादा कण राहून जातो. श्रीकृष्ण महाराजांनी तो भाजीचा पत्ता काढला, खाल्ला, ढेकर दिला, तिने लोक जेवले. खरंय ना, तिने लोक जेवले. आणि मग एकदा का त्याच्या आता निष्पन्न झालेले पदार्थ आले की मग बलवा म्हणे त्यांना. म्हणे कोण आलंय? दुर्वास ऋषी. जा म्हणे त्यांना बोलावणार ना. म्हणे कोण कुठे गेलं, कोण कुठे गेलं, जा भीमाला पाठवा म्हणे. गदा सोबत नाही म्हणून त्याला दंडवत दिले धर्मराजाने. जर नाही जेवला तर भीमाला म्हणा गदा फिरव. दंडवत दिल्यावर जेवत नाही तू, बाबा दंडवत दिल्यावर जेवत नाही काय, गदा फिरवायचं, टेन्शन नाही घ्यायचं. आता मी जर समजा दंडवत दिल्यावर जेवायला नसेल तर काय होईल? माझ्याच पंक्तीत बाबा कसा गेला. लय अवघड आहे बाबा लोकांचं. का सोपं आहे काय तुम्हाला वाटलं? हे पहा ना, आता तेच तर चालू आहे. दंडवत दिले ना तुम्ही, दंडवत घेतला ना दुर्वास ऋषीनं आणि तुम्ही जेवायला आले ना, आता म्हणतात पोट भरलं. हे नदीमध्येच लागलं म्हणाला. हा काय खरीचा वास राहिला. हा कस काय? म्हणे काय माहित. म्हणे अचानकच मास वाटायला म्हणे, खीर खाल्ली, बस पोट भरलं. म्हणे दुर्वास ऋषीला, ऋषीवर मुनिवर गुरुजी म्हणे जेवायला नको. म्हणे ढेकर येऊ राहिले, चालताना झोप येऊ राहिले. म्हणे काय चिप बसा म्हणे. ते 5 पांडव आहेत आणि धर्मराज आहे तो. भीमाला जर पाठवलं म्हणे आणायला तर चुपचाप बसा म्हण, नाही तर इथंच खावा लागेल. गादा दंडवत घालले आपल्याला, चुपचाप जेवायला जावं लागेल. खरंय की नाही?
हा म्हणून दंडवत घेतल्यावरच कळत बा लय अवघड आहे, आम्हाला लय अनुभव आला. 2 ठिकाणी असंच झालं. मी गेलो बाहेर, एवढं काही माहित नव्हतं, नवीन नवीन बाहेर गेलो आणि मग ते जरा माणसं खाटच होते आणि त्यांची पंगत चांगलीच होती ना, असं काही नाही, पण खाट बाबा जेवलं की मग सगळं आपलं जेवायचं आहे आपल्याला. पण ती खाट पंगत आणि मी गेलो दुसरीकडे चहा घ्यायला म्हणा कशाला मला, आणि त्याने आग्रह केला थोडं जेवून गेलो. तिच्यात वेळ होऊन गेला, त्याची गाडी पंक्चर होऊन गेली, मला यायला 2 वाजले. बाबा नाही आला, कोणासोबत गेला? ज्याच्यासोबत गेला त्याला फोन, हॅलो बाबाला घेऊन गेला तू ये आता. म्हणे बाबा म्हणून गरम झाले ते कसं काय तुम्ही जेवायला नाही? अवघड खरं आहे की नाही? शब्द दिला ना, त्या शब्द पाळावा लागतो मित्रांनो, त्या शब्दाला हजर व्हावं लागतं. केव्हापासून दंडवत 11:15 बाबा हजर, गंध लावा, विडा लावा, काय करायचं करा. बाबा खातो, बाबा खाऊ राहिला, किती खातो मग काय मारतात काय? जेवढं खाईन तेवढं खाईन, काही प्रश्न नाही. खरं की नाही? तसं मुनीवर ऋषीवर काय म्हणतात, सगळ्या ऋषींना नखरे करू नका, चुपचाप चला, आला भीम, चला भोजनात तयारी झाले, तयारी झाली. 1-2 जण असेच होते, जरा मला भूक काय गादा, आणि तो गादा माहिती तुम्हाला कसा आहे, सोपा नाही. हा भूक नाही तुम्हाला, आमचं सत्व घ्यायला आले, भूक नाही तुम्हाला. श्रीकृष्ण महाराजांनी सहाय्य केलं ना, श्रीकृष्ण महाराज धावून आले ना, किती जेव्हा आता ताटातनं पदार्थच पदार्थ जे पाहिजे ते. हा मग कीर्तन करा असं वर्णन करता का नाही? असे पळाता, असे सुटता. हा पुन्हा याचा दंडवत नको रे बुवा, इतकं जेव घातलं म्हणे यांनी. पण रातसु यज्ञामध्ये भीम बघायला होता, खाता की नाही व्यवस्थित. बापरे म्हणे आला रे बुवा, असे घाबरून जेवायचे रातसु यज्ञात. आणि मग सांगितलं म्हणे भीमाला फिरू देत जाऊ नका मधामध्ये. का बरं? साधू जेवाच नात म्हणे, त्याच्या घाबरून त्यांनी लोय खाऊ घातलं होतं म्हणे, घाबरून जेवाच ना. असा भीम होता मित्रांनो. काय तिने नामेची संहारिले, दैतेने नामे आपुल्या ऐश्वर्याचा टिळा सारिला, तिने नामे ऐश्वर्याचा टिळा सारिला, नामाने संरक्षण केले, श्राप आल्याला माघारी गेला, जीव घातलं संन्याशाना, आणि प्रसन्न होऊन प्रसाद द्यावाच लागणार. पंगत केली चांगली केली, आपण कसं म्हणायचं चांगली नाही केली, मग हातात प्रसाद घ्यावाच लागणार, द्यावाच लागणार. हा तो श्राप द्यायला पाठवला होता, आता बाबाला तर प्रसाद द्यावा लागू राहिला. जमलं का काही तेने नामेची संहारिले. नामामुळं फायदा झाला मित्रांनो, झाला का नाही? झालं का काही वाकडं 5 पांडवाचं? चुपचाप ऋषीवर वापस गेले है ना, जेवून गेले. इतके जेवले की घरी गेल्यावर विचारूच नका, पुन्हा दंडवत घेऊ नका म्हणून लय जेवावं लागतं तिथं है ना. निष्पन्न केलेलं खावं लागतं, उगाच केलंय का? मग तेने नामे विश्व चैतन्याची. अजून काय, अजून नामाचं महत्व काय मित्रांनो? तिने नामे विश्व चैतन्याची शिक लावली. ईश्वर चैतन्याने अपरोक्ष ज्ञानाला विघ्न केलं आणि तिने नामेची संहारिले, आणि त्याने त्या ठिकाणी नामस्मरण केलं आणि सन्निधानात आला. सन्निधानी शाळी का असन्निधानी शाळी, सन्निधानी तोकडेने बहुत शाळी, असन्निधानी जे जितुलेने शाळावे तितुलेने शाळी. मग तो अपरोक्ष ज्ञानी पुन्हा सन्निधानात, तिने नामेची संहारिले. एवढं मोठं विघ्न विश्व चैतन्य माया करते, ते कशाने परिहरत? नाम. हे विघ्न काय करणार आहे तो? विश्वन चैतन्य माया, त्यांचा तुम्ही विचारही करू शकत नाही. या लोकांना तर 33 कोटीच माहिती आहे, येऊन जाऊन गाईच्या पोटात बस झालं म्हणे, गाईला नमस्कार केला झालं काम. अरे किती देवता आहेत यांना माहिती नाही, कोण्या देवतेची भक्ती करतो, काय करतो, ती देवता काय करते याचा मेळ नाही.
काय आणि म्हणून गुरुरायाने मोज मला दावली रे, ज्ञानाची ज्योत कशी लावली, गुरुरायाने मोज मला दावली, आत्मज्ञानाची ज्योत कशी लावली हो, आत्मज्ञानाची ज्योत कशी लावली. कोण्या देवतेच कोणती देवता कोण्या कामावर, कोणती देवता कोण्या कामावर, है ना असा प्रपंचाचा विस्तार. सगळं गुरुवाने सांगून दिलं तुम्हाला. कोणती देवता काय काम करते इथून माहितीये, आणि तुम्ही काय करता तर याचा काही प्रश्नच नाही. देवतेचं माहिती आहे तर तुमच्या मनातलं तनातलं ते सहजच माहित होतं. हा तर पाला पाचोळा आहे, खरंय ना. असं आहे मित्रांनो, नामस्मरण महत्वाचं आहे, नाम महत्वाचं आहे. मग नाम जप केल्यामुळं विघ्न परिहरते. मग जय आनंद प्रकटीला लागे पाठी, नाम विघ्नाच्या लागे पाठी, कळी काळासी धरून पटी, मनाचा सोडून दे हवळा, कराळ साची बेपरवा. आळस करू नका मित्रांनो, नामस्मरण करा, चिंतन करा, आणि जे ज्ञान झालं त्याचं चिंतन करा. मग या लाजा मागुते मुख न पाहेची, या लाजा मागुते मुख न पाहेची, पुनश्च पुन्हा विश्व चैतन्य देवता विघ्न करत नाही. मनी हा थोरा रावळाचा, याला विघ्न करून काहीच होत नाही. हा कोणाचा ना परमेश्वराचा, म्हणून ती विश्व चैतन्य पुन्हा विघ्न करत नाही. पुन्हा विघ्न करत नाही ती का? नाम, नामाने विघ्न परिहरते. नामाचं महत्व हे आहे मित्रांनो. मग साकारा ढळो चळो नये, अजून नाम काय करतं मित्रांनो, नाम काय करतं? साकार ढळो चळू नये, निराकारा संहार करू नये, ज्ञानिया वर्ते तव. साकारा ढळो चळो नये, साकार श्रीमूर्ती ढळत नाही चळत नाही. एकही जर ज्ञानिया जिवंत आहे, एकही ज्ञानिया बोधवंत या भूतलावर आहे, तर निराकार संहार करू नये. निराकार परमेश्वर संहार करू शकत नाहीत, देवता काहीच करू शकत नाही. आणि म्हणून नाम, नामावर ही पृथ्वी टिकून आहे. ज्या नामे पृथ्वी समोर तरले, ते नाम वाचे वसो. एखाद्या वेळेस उन्हाच्या पाऱ्यात रिकाम्या काळात सूचना येते म्हणे आता प्रलय आने वाला है, सब दुनिया जलमय होने वाली है, सब जलमय होकर सब मरने वाले है, भूकंप आने वाला है. पण जिसके पास उसका नाम है वो बोलता है कितने ही भूकंप आने दो, जब तक श्री कृष्ण भगवंता का नाम है तब तक हमारा कोई बाल ही बाका नहीं करेगा. ऐसे ते नाम, निराकार परमेश्वर संहार करू शकत नाही इतकी ताकद या नामात आहे मित्रांनो. ते नाम तुमच्याकडे मित्रांनो, भाग्यवान आहात तुम्ही मित्रांनो. ते उपदेश आहात मित्रांनो, भाग्यवान आहेत. नामस्मरण करा, चिंतन करा, इतकं महत्व आहे. काय सांगता मित्रांनो, गुचकी लागून जाईल आणि हवा निघून जाईल. नामस्मरण करा, सतत करा, सतत करा. इथपर्यंत आपण पोहोचलो मित्रांनो. पुढे आता वेदाचं कार्य चालू होणार आहे. तेच कसं आहे? सामकोशी नाम उच्चारे, सामकोशी नाम उच्चारिले, आणि लखदेव वासासी वेद संचरला. काय?
सामकोसाने नाम उच्चारला, लखुबासाने त्या ठिकाणी वेद संचरला. काजळा या ठिकाणी, काजळा ते जालन्याच्या जवळ. आता खरी सुरुवात नामे वेद. सामकोसा नाम उच्चारिले आणि लखदेव बासासी वेद संचरला. सामकोसाच्या घरी हा गेला होता, पाय धुत होता. म्हणे सापे काही नागदेव दिसेना. म्हणे तुला माहित नाही का, त्याने सगळं सोडलं. त्याला एक बाबा भेटला आणि तो सगळं सोडून देवाचं नाम घेतलं. आणि तो कुठं आहे? म्हणे त्या देवाकडं म्हणजे श्री चक्रधर स्वामीकडं आहे. आणि श्री चक्रधर नाम हे उच्चारिले आणि लखदेव बासासी वेद संचरला. वेद संचारला लखदेव बासांना. पाय धुता धुताच लखदेव बास निघाला. म्हणे कुठं आहेत ते श्री चक्रधर स्वामी? ज्याला आहे वेद त्याला आहे आवडी, ज्याला आहे आवडी त्याला आहे सवडी. त्यांनी पाय सुद्धा धुतले नाही. आणि देव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रात्रीच निघाला. ऐसा तो लखदेव बास नामे वेद. असा नामाने वेद होतो मित्रांनो. स्पष्ट लीला तुम्हाला उद्या सांगणार आहे. नागदेवाचार्य तुम्हाला सांगायचे, त्यांनाही वेद झाला. एका राजाला पण वेद झाला. आता वेदाचं कार्य सुरू होणार आहे. नाम जप केल्यावर आणि नामस्मरण केल्यावर त्या नामाचं महत्त्व मी आज सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्या नामामुळं द्रौपदीचं संरक्षण झालं, हे तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगितलं हे ना. म्हणून नामाने वेद कसा होतो इथून पुढे आपल्याला बघायचं आहे. आज 22 तारीख आहे, 28 पर्यंत आपण इथं आहोत. नामाचे 10 ठळे म्हणजे 10 फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. पण अजून पहिलाही झाला नाही, उद्या होऊन जाईल. पहिला नेमका फायदा कोणता आहे? आणि नामाने वेद होतो तो कोणाला होतो? स्त्रियांनाच होतो काय? पुरुषांनाच होतो काय? बेंडकाला, सशाला, वाघाला? अरे विचारूच नका. नामे वेद. अहो प्राण्यांना सुद्धा वेद होतो. पण काही प्राणी हे मानव प्राणी असेल यांनाच वेद होईना. काही लोकांना वेळच नाही यांना. असे काही खतरनाक आहे ना. पण रोज रोज नाम ऐकलं की लक्स सुपर हिट फिल्म. रोज रोज ॲडव्हर्टाईज आली की लक्स सुपर हिट फिल्म. हे बाजारात गेले काय करतात? लक्स साबण द्या म्हणे आपल्याला. का बरं? रोज बघत लक्स सुपर हिट फिल्म होतं की नाही? अजूनही चालूच आहे मला वाटतं आहे ना. डोक्यात बसत होते. रोज रोज म्हटलं, रोज रोज ऐकलं की डोक्यात बसत. म्हणून रोज रोज ऐका, डबल डबल ऐका. काय त्याने काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं. बाबांनी सांगितलं ना, कथा ऐकल्यानंतर, डबल ऐकल्यानंतर. अहो एक आपण जर पदार्थ असेल किंवा एक पिक्चर असेल तर फक्त आपण एकदा दोनदा तीनदा बघतो. पण कथा अशी आहे ना मित्रांनो, तीच असली की ती आपल्याला डबल डबल ऐकावं असे वाटते. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांच्या कथा अशा आहेत मित्रांनो, तिथे आपल्याला ऐकावशाच वाटतात. खूपच सुंदर आहेत. आणि म्हणून उद्याच्याला आपण नामाने वेद कसा होतो, राजाला कसा वेद होतो, नागदेवाचा नाग कसा काढला ते आपण उद्या बघणार आहेत. तत्पूर्वी आपण देवाला क्षमा मागू. महाराज की आजपर्यंत मला नामाने वेद लागला नाही, पण इथून पुढे मला वेद लागावा म्हणून मी क्षमा मागत आहे. म्हणून त्या देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी. दया करी रे स्वामी. ज्या मनाने
पाप कल्पिले रावणाने पाप कल्पिले हे मन तुला दिले हे मन मी तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी ज्या वाचेने जना दुखविले झडा दुखविले ती वाचा तुला दिली मी तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया कर्म कराया दास तुझा मी झालो झालो पतित पावन दीनदयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. टाळ्या वाजवा मित्रांनो, हात करा. ज्यांची पंगत आहे उद्या आणि सकाळचा नाश्ता, दुपारची पंगत